आज आलेला आहे आदरणीय नानाभाई कवडे यांच्या नेतृत्वाखाली आमचे मनोज जे आहेत सर आहेत सर्वांच्या या सर्व जे आलेल्या सर्वांचं पहिल्यांदा स्वागत आहे. हे काय मला काय आदरांच्या मी काय तुमच्यातलाच आहे त्याच्यामुळे मला काय ही नवीन पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही लोकप्रतिनिधींच्या दारात हक्क मागायचा हक्क आहे. त्याच्या अर्थ तुम्ही काय कुठं मोर्चा घेऊन आलात तरी तो तुमचा अधिकार आहे. लिहून करार मांडायला आला तरी तो तुमचा अधिकार आहे. त्याच्यामुळे काही याचे चोहावं नाही, हे चुकीचं नाही आहे. पण ज्या मागण्या करताना तुम्ही ज्या मागण्या केल्या ते तुमचं 30 तारखेचं मला पत्र आहे. पण मी मला काही दोन गोष्टी सांगणार आहे. शिवराज सिंग चौहान साहेबांना मी 28/5 एक पत्र दिले. नंतर त्याच्या अगोदर मी सेशन चालू असताना शिवराज सिंग चौहान साहेबांना पत्र दिलेलं आहे. त्यांनी शिवराज सिंग साहेबांनी त्या पत्राच्या आधारे महाराष्ट्र शासनाला एक पत्र काढलं. त्याची कॉपी फक्त माझ्याकडे आज अवेलेबल नाही आहे, कारण त्यांनी पत्र काढले आणि लावले ते वेगळे विषय येतात. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी 28/5 पत्र दिले, कॉपी घेतो. परत आपल्या मागे तुम्ही मला म्हणून सुविधा द्यायला पण पत्र दिले, प्रत्यक्ष त्यांना दिल्लीत पत्र दिले. परत त्याच नंतर आपल्या बर्डे कृषी मंत्री आहेत सगळ्या कॉपी आहेत. त्या काय अचानक तुमचं तरी पत्र मला वाटतं आलं होतं 19 तारखेला आणि मी हे पत्र त्यांना दिलं. आणि शिवराज सिंग चौहान साहेबांना पण एक पत्र मी ऑलरेडी अगोदरच दिले. हाऊसमध्ये पण ज्यावेळेस काय बोलायची वेळ येते त्यावेळेस आपण बोलू. तुमचं म्हणणं आहे ते पण आपण बोलायला मांडणार विषय नाही. त्याच्या अगोदर सुद्धा असं झालं होतं. धाराशिव आणि बीड या 2 जिल्ह्याचा एका वर्षी विमा आला नव्हता. धाराशिववाल्याने कोर्टात मिळाला, बीडवाल्याला तो मिळालाच नाही. त्याच्यानंतर मी विषय आता आजच्या वेळेची जे आज बीड जिल्ह्याचे खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या कार्यालयात आम्ही सर्व शेतकरी बीड जिल्ह्यातील विम्याच्या प्रश्नावर त्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. बाप्पाने सगळ्या शेतकऱ्याला मध्ये बोलून त्यांना यथोच्च त्यांचं काय गाऱ्हाणं ते ऐकून घेतलं आणि हा प्रश्न संसदेमध्ये मी मांडतो. आणि काही दिवसामध्ये जे मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले आपल्याला 17,500, तर त्या 17,500 सरसकट बीड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्याला सरसकट विमा देतो असं जे वचन दिलं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्याला प्रत्येक जिल्ह्यातला आपला शेतकरी प्रतिनिधी 2-2 घेऊन मुख्यमंत्र्याचे टाईम घेतो आणि त्यामध्ये शिष्टमंडळाला भेट देतो असं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा 2020चा आम्ही मोर्चे काढू आपल्या जिल्ह्यामध्ये जो विमा भरलेला होता त्या 2020चा विमा आपल्यासारखंच क्लायमेट उस्मानाबादला आहे तिथं मिळाला. तर माझंही 2020ला आम्ही माझं बीड जिल्ह्याला बीडला मोर्चे, माजलगावला मोर्चे काढून एक जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये औरंगाबादला. तिची 2022ची जी याचिका आहे त्या संदर्भात सुद्धा मी लीडिंग करतो असं खासदारांनी सांगितलं. आपण त्यांचे सर्वांचे आभार मानून आपला कार्यक्रम हे करतो असं